500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदल केल्याप्रकरणी जो गोलमाल झाला होता त्या सगळ्या प्रकरणात आता कोथरूड पोलीस स्टेशनमधील 5 पोलीस यांना बडतर्फ करण्यात आलेला आहे। मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मंदार, हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे आणि आता नेमकी काय कारवाई झाली आहे? विलास, हे सगळं प्रकरण कोथरूड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेलं होतं आणि या प्रकरणात कोथरूड पोलिसांनी फक्त जेवढ्या नोटा सापडल्या त्याहून कमी रक्कम दाखवली एवढंच घडलेलं नव्हतं, तर पोलीस हे स्वतः नोटा बदलीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं आढळून आलेलं होतं। ही घटना घडली होती 2 फेब्रुवारीला। पुण्यातील काही व्यापाऱ्यांचे 500 आणि 1000 रुपयांच्या स्वरूपातील पैसे बदलण्यासाठी कोथरूड पोलीस स्टेशनचेच काही कर्मचारी हे पैसे घेऊन निघालेले होते। एजंट काही सोबत त्यांच्या होते। त्यानंतर कोथरूड पोलीस स्टेशनच्या काही पोलिसांनी या सगळ्यांना पकडल्याचं दाखवण्यात आलं आणि रक्कम जी होती ती 3 कोटींहून अधिक होती। मात्र फक्त 20 लाख रुपये सापडल्याचं कोथरूड पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलं। काही एजंटना अटक करण्यात आली आणि बाकीचे जे पैसे होते ते या पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपसांमध्ये वाटून घेतले। मात्र 1 महिना उलटल्यानंतर या पोलिसांमध्ये पैसे कोणाला किती मिळायला हवे होते याच्यावरून बेबनाव झाला आणि या प्रकरणाला वाचा फुटली। ज्या एजंटच्या गाडीमध्ये हे पैसे सापडले होते, ज्याच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आला होता, त्या सुरेश अग्रवाल यांनी एबीपी माझाला जी मुलाखत दिलेली होती त्यामध्ये हे पैसे 3 कोटींहून अधिक असल्याचं आणि पोलिसांनी ते आपसांमध्ये वाटून घेतल्याचं त्यांनी सांगितलं। त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली आणि या चौकशीमध्ये हा सगळा प्रकार घडल्याचं सिद्ध झालं। त्यानंतर 5 पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले। इथं ही गोष्ट महत्वाची आहे की निलंबित नाहीये तर थेट बडतर्फ करण्यात आलंय। एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला जर निलंबित केलं तर त्याची चौकशी होते, त्या चौकशीनंतर त्यांचा निर्णय घेतला जातो। इथं थेट बडतर्फ करण्यात आलाय कारण त्यांनी गुन्हा केलाय हे सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावरती गुन्हाही नोंद करण्यात आलाय। मात्र प्रश्न हा आहे की हे पैसे फक्त या 5 पोलिसांमध्येच घेण्यात आले की आणखी कोणी वरिष्ठ पोलीस अधिकारी याच्यामध्ये सहभागी होते, या प्रश्नाचं उत्तर या चौकशीतून मिळालेलं नाहीये। आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे हे पैसे नक्की कोणाचे होते हेही अजून स्पष्ट झालेलं नाहीये। विलास, नक्कीच, तेव्हा ह्या सगळ्याचं जे गोड बंगाल आहे ते बाहेर येणं देखील तितकंच महत्वाचं आहे। का मोठे मासे येत होते का तेही बघावं लागेल, पण एकूणच काय तर यात कुंपण शेत खात होतं हे पुन्हा एकदा समोर आलंय।